तुमच्या बाबतीत देखील असंच होतं का? घरातले सर्वजण म्हणतात की त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला आहे, तर आज आपण त्याच भाज्यांचा वापर करून अगदी वेगळ्या पद्धतीने भाजी तयार करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी एक छोटी गड्डी मेथी घेतली आहे. ती निवडून त्याचा फक्त पानाचा भाग घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये 1 ते 2 वेळेस धुवून घ्यायची आहे. धुवून घेतल्यानंतर चाळणीमध्ये काढून ठेवायची. त्यामुळे काय होईल, त्यामधील जे एक्स्ट्रा पाणी असेल ते सर्व निघून जाईल. मेथी अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायची आहे. इथे तुम्ही मेथी बारीक चिरून घेऊ शकता किंवा फक्त मेथीच्या पानांचा भाग इथे वापरू शकता. देठाचा भाग अजिबात घ्यायचा नाही. चिरून घेतलेले सर्व मेथी एका बाउलमध्ये काढायची आहे. या बाउलमध्ये 1 छोटी वाटी बेसन पीठ म्हणजेच डाळीचं पीठ वापरायचं आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. 1 छोटा कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो देखील घालू. यामध्ये काही मसाले आपण घालणार आहोत, जसं की सर्वात प्रथम 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे. त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार अर्धा चमचापेक्षा थोडंसं कमी मीठ वापरायचं आहे. आता हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊ. मिक्स केल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्ट जशी कणिक मळतो ना, तशी याची कणिक मळून घ्यायची आहे. थोडं थोडं पाणी घालायचं आहे. पाणी खूप जास्त घालायचं नाही, कारण हे जे आपल्याला कणिक बनवायची आहे ती थोडीशी घट्टसर हवी आहे. अशा प्रकारे मळून रेडी झाली आहे. यावरती अर्धा चमचे तेल घालायचं आहे. आणखी एकदा व्यवस्थित मळून घेऊ. आता इथे आपण एक आयडिया करणार आहोत. ती आयडिया काय आहे ते पाहू आपण. इथे दुधावरची जी जाळी असते ना, ती घेतली आहे किंवा तुम्ही एखादं प्लेन प्लेट घेतला तरी देखील चालेल. आता हे कशासाठी घेतलं आहे, कारण हे आपण कढईमध्ये ठेवून हे जे आपण गोळे करणार आहोत हे आपण शिजवून घेणार आहोत. त्यासाठी अशा प्रकारे जाळीदार प्लेट किंवा जाळी नसलेलीच म्हणजे प्लेन प्लेट वापरला तरी देखील चालेल. त्याला तेल लावून घ्यायचं आहे. आता तळ हातावरती देखील 2 ते 3 थेंब तेल लावून घ्यायचं आहे आणि याचे गोळे बनवायचे आहेत. पेड्यापेक्षा थोडेशा मोठ्या साईजमध्ये हे गोळे बनवायचे आहेत आणि प्लेटवरती ठेवायचे आहेत. आता हे आपण असं कशासाठी केलं हे व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे कळेलच. आता अशा प्रकारे सर्व कणकेचे आपण गोळे बनवून घेऊ. एकसारख्या आकारामध्ये, याच्यापेक्षा छोटा आकार देखील तुम्ही बनवू शकता. आता इथे अशा प्रकारे 10 गोळे तयार झाले आहेत. आता आपण याच्यासाठी ग्रेव्ही तयार करणार आहोत. त्यासाठी 1 मोठा टोमॅटो, 1 मोठा कांदा दोन्हीही मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतले आहेत. त्याचबरोबर 4 चमचे मगजबी घेतले आहेत. जर तुमच्याकडे मगजबी नसतील तर त्याच्याऐवजी तुम्ही काय वापरू शकता हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेन. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये उभा चिरलेला कांदा घालायचा आहे. अगदी 1 मिनिटासाठी कांदा भाजून घ्यायचा आहे. थोडासा सॉफ्ट करून घ्यायचा आहे. गॅस मध्यम आचेवरती चालू ठेवायचा आहे. कांदा थोडा सॉफ्ट झाला की यामध्ये टोमॅटो आणि मगजबी घालायचे आहेत. हे देखील दोन्ही सॉफ्ट झाले आहेत. पाव चमचा हळद घालायचा आहे. टोमॅटो, कांदा, मगजबी हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत, तर त्यासाठी यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे. अशा प्रकारे पाणी घालून जेव्हा तुम्ही याची ग्रेव्ही बनवताना ती खूप स्मूथ कन्सिस्टन्सीमध्ये एकदम छान होते. पाणी घातल्यानंतर मिक्स करू. गॅस मध्यम आचेवरती चालू ठेवायचा आहे. आता याच्यामध्ये एक स्टँड ठेवायचा आहे, जेणेकरून त्याच्यावरती जी आपण गोळे बनवलेली प्लेट आहे ना, ती व्यवस्थित बसेल. प्लेट ठेवून देऊ. वरून एक मोठी प्लेट झाकायची आहे. 7 मिनिटासाठी गॅस मध्यम आचेवरती ठेवून हे शिजवून घ्यायचे आहेत. 7 मिनिट झाले आहेत. गोळे देखील एकदम परफेक्ट शिजले गेले आहेत. कांदा, टोमॅटो, मगजबी देखील एकदम मस्त असे शिजले गेले आहेत आणि सर्व पाणी यामधील संपलं आहे. गॅस बंद करायचा आहे आणि हे गार होण्यासाठी साईडला ठेवून देऊ. दुसऱ्या कढईमध्ये गोळे तळण्यासाठी तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जितके मावतील तितके गोळे सोडायचे आहेत. गॅस मध्यम ते मोठ्या आचेवरती चालू ठेवायचा आहे आणि सोनेरी रंगावरती हे तळून घ्यायचे आहेत. ऑलरेडी शिजवून घेतल्यामुळे तळण्यासाठी खूप कमी वेळ लागतो आणि तुम्ही पाहू शकता कलर देखील किती सुंदर आला आहे. तर अशाच प्रकारे बाकीचे सर्व गोळे तळून घ्यायचे आहेत. हे तळून झाल्यानंतर यामधील जे एक्स्ट्रा तेल आहे ते आपण साईडला काढू आणि याच कढईमध्ये आपण भाजी करणार आहोत. तळून घ्यायचं जर तुम्हाला नसेल तर तुम्ही डायरेक्ट शिजवून घेतलेले गोळे जरी भाजीमध्ये वापरलात ना तरी देखील चालेल.
टोमॅटो कांदे देखील गार झाले आहेत. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू आणि याची पेस्ट तयार करून घेऊ. पण त्याच्या आधी थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर आणि कोथिंबीरीचे देठेचा भाग घातल्यामुळे ग्रेव्ही छान होते आणि चव देखील छान येते. पेस्ट रेडी झाली आहे. त्याच कढईमध्ये एक्स्ट्राचं तेल आपण काढलं आहे आणि भाजीसाठी फक्त 5 ते 6 चमचे तेल यामध्ये ठेवायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचे मोहरी, अर्धा चमचे जिरे, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, मिक्सरला जी पेस्ट तयार केली होती ती पेस्ट यामध्ये घालायची आहे. गॅस मध्यम ते मोठ्या आचेवरती चालू ठेवायचा आहे. मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मसाले घालायचे आहेत. 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा मीठ. मिक्स करून घेऊ. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही पेस्ट आपण बनवली होती ना, त्यामध्येच पाणी घालून ते पाणी यामध्ये घालायचं आहे. थोडं पाणी घालून आपण अंदाज घ्यायचा आहे की ग्रेव्ही दाटसर आहे की पातळ झाली आहे. आता ग्रेव्ही दाटसर आहे. आणखी थोडं पाणी यामध्ये घालायचं आहे. इथे मी 1 ग्लास पाण्याचा वापर केला आहे. ग्रेव्हीला 2 ते 3 उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर यामध्ये जे तळून घेतलेले गोळे आहेत ना, ते सोडायचे आहेत. प्लेट झाकून 5 मिनिटासाठी भाजी छान शिजू द्यायची आहे. आता 5 मिनिट झाले आहेत. तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही एकदम दाटसर अशी छान तयार झाली आहे. त्याचबरोबर गोळे देखील एकदम परफेक्ट तयार झाले आहेत. तर अशा प्रकारे भाजी तुम्ही घरी केलात ना, तर कोणाला पटणार देखील नाही की फक्त मेथी आणि बेसनचा वापर करून इतकी छान भाजी बनू शकते. घरच्या सामानात घरच्या घरी परफेक्ट हॉटेल स्टाईल, जशी हॉटेलमध्ये व्हेज पराठा मिळते ना, परफेक्ट ही भाजी तशीच दिसते आणि चवीला देखील तशीच लागते. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. घरी सर्वांना खूप आवडेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे जर मगज बी नसतील ना, तर टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट बनवायची आणि ती जेव्हा तेलामध्ये आपण भाजणार असतो ना, तर त्याच्या आधी त्यामध्ये तेलामध्ये 1 चमचा बेसन घालायचं आहे. त्यामुळे ग्रेव्ही दाटसर होण्यास मदत होते. तर नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. परत भेटू आपण पुढील रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.